नमस्कार. सकाळचे 12 वाजलेत आणि आपण आत्ता पोचलो आहे शेतात. बघा मस्त चारी बाजूनी कसं छान गर्द जंगल आहे. ढग खाली आलेत आणि तिन्ही बाजूनी डोंगर आहे. आणि आपलं मध्ये रान आहे. जंगलामध्ये गवे, रानडुकरं भरपूर आहेत. भेकरं दिसतात, मोर भरपूर आहेत, माकडं आहेत. मस्त असं भोवतीनं जंगल आहे. पाऊस पडतोय, पाऊस काही थांबत नाही. आणि आपण आता शेतातून एक फेरफटका मारणार आहे. आपण आता सगळ्यात खालच्या प्लॉटमध्ये आहे. आणि आता बघा इथून वरती 3 प्लॉट आहेत. आणि इथून खाली 3 प्लॉट आहेत. मे महिन्यापर्यंत काम झाले अर्धवट. आता पाऊस थांबला की पुढचं काम होईल. खाली दगड दिसत आहेत, त्या दगडापर्यंत आपला प्लॉट आहे. शेततळं करून आपण ठेवलंय, पण अजून प्लॅस्टिक घालायचं आहे. इतका पाऊस आहे की त्यात पाणी साठलंय. तर पाऊस थांबल्याशिवाय तर काही काम होणार नाही. हे बघा, हा एक वरचा प्लॉट मधला, त्याच्यावर ते दगड ठेवलेत. तो एक वरचा प्लॉट, त्या वरच्या प्लॉटमध्ये 3 टप्पे केलेत. आणि इथून खाली अजून काम करायचं राहिलंय. ओढा भरपूर वाहतोय. आवाज किती येते बघा, खळखळ खळ. पाणी बघा किती छान लोकेशन आहे. समोर पाणी दिसतंय. भाटघर धरणाचं बॅकवॉटर आहे. आपण आता तलावाच्या काठाने पुढे जाऊया, म्हणजे पुढचं काम राहिलेला प्लॉट तुम्हाला दिसेल. हे बघा, इकडचा हा वरचा एक प्लॉट, त्याच्या खाली एक प्लॉट, आणि त्याच्या खाली एक प्लॉट. आणि समोर ओढा वाहतोय. आवाज किती येते बघा पाण्याचा. आणि हे सगळं खालचं काम राहिलेलं आहे. ते आता पाऊस थांबल्याशिवाय काम काय होणार नाही. असं तलावाच्या भोवतीने आपण फिरतोय. दगडं फोडून घेतली आहेत. बहुतेक दिवाळीनंतर काम चालू होईल. खालची जमीन तयार करायची, राहण्यासाठी एखादी खोली बांधायची. पूर्ण निसर्गात, शहरापासून लांब. हे बघा, शांत परिसर आहे.
आता पाऊस असल्यामुळे पक्षी वगैरे काही आवाज नाही आहे, पण भरपूर पक्षी असतात. हे एक आंब्याचं झाड आपल्या शेतातलं बघा, हे एक आंब्याचं झाड आहे आपल्या शेतातलं, आणि हे एक झाड आहे आपल्या शेतातलं आंब्याचं झाड. बाकी काम झाले की मग आपण प्लांटेशन वगैरे करणार. ह्या समोर इथं मे महिन्यात गवा दिसतो, तो ओढ्याला पाणी प्यायला आलेला असतो तेव्हा तो गवा दिसतो आपल्याला. आणि इथं वरच्या बाजूला वर मोर वगैरे असतात, भेकर, रानडुक्कर, एकदम मस्त माहोल, मस्त पाणी. ह्या आंब्याच्या बरोबर इकडच्या साईडला जांभळीचं झाड आहे. इतकी माकडं असतात, भरपूर माकडांचा धुडगूस चाललेला असतो. रहदारी नाही, कोणी येत नाही, जात नाही, असं एकदम पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे आणि पूर्ण जंगल आहे. आणि ह्या डोंगराच्या पलीकडं राजगड आहे. आपण राजगडाच्या पायथ्याशी आहोत. आता आपण रस्त्याने चाललोय. आपल्या शेताच्या बाजूला रोड आहे आणि आपण असं मस्त फिरू शकतो. मातीचा रोड आहे बघा, ते छान वाटते. नाहीतर शहरातले डांबरी रोड, खड्डे पडलेले, गाड्यांचे आवाज, हॉर्न, त्याचा धूर. अजून आपल्या साईडला इकडे आपलं शेत आहे. सगळं काम राहिले. बघा जांभळीचं झाड, आणि हा जो खांब आहे ना, इथंपर्यंत हे आपलं शेत आहे. इथून हे इकडं, आणि आता इथून आपण असं चालत चालत थोडंसंच पुढे गेलं की आपल्याला ओढा दिसेल, खळखळ खळखळ खळ वाहणारा. बघा आवाज किती येते पाण्याचा, खूप जोरात पाणी वाहते. राजगडावरून येतं बरं का, सगळं पाऊस पडतो ना, सगळं राजगडावरून वाहत येते पाणी. ओढ्याजवळ गेलो की तुम्हाला राजगडाचं दर्शन करून देते. बघा दिसायला आला समोर ओढा, दिसायला आला का? दिसायला लागला असेल. खेकडे भरपूर असतात हं. इथले आजूबाजूचे लोक ह्या जंगलामध्ये भात शेती करतात. ह्या ओढ्यात खेकडे पकडतात. खूप अशी पायवाटेने वर जाऊन जाऊन भात शेती करायला लागते. आणि आता बघा इथं हा ओढा वाहतोय आणि इकडं थोडंसं वर बघितलं, आता तो पूर्ण ढग दिसतोय. तो राजगड आहे, तो ढगात गेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं दर्शन होत नाही आहे. वरती पाऊस सुरू आहे, तिथून सगळं पाणी येतं वाहत, सगळा ओढा बघा किती छान ओढा आहे बघा.
हा असा वाहत पलीकडे असा येतो रस्त्याच्या. बघा आवाज, कसला आवाज आहे बघा, कसलं पाणी, खूप आवाज आहे. मला ना ओरडून बोलावं लागतं. बघा पाणी किती आहे, कसला वाहतोय धबधबा. आणि असा सरळ जातो, तिथून खाली ओढ्यात मिसळतो. हा इथून येतो, हा रोडच्या पलीकडे बघा, दिसलं का, इकडून येतो. हा मस्त आहे, तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता. आणि इतकं स्वच्छ पाणी आहे, तुम्ही पिऊ शकता हे पाणी. चला, परत पावसाला सुरुवात झाली. परत जाऊया आपण आपल्या शेताकडे. नुसतं ह्या रोडवरून फिरायला किती छान वाटते बघा. किती मस्त जंगल आहे, डोंगर आहेत. कशाला कुठं उत्तर भारतात फिरायला जायला पाहिजे. ह्यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. सगळं आपल्या जवळ आहे, तरी आपण पैसे खर्च करून ट्रिप करतो. बघा, हे बघा, आलो आता आपण आपल्या शेताजवळ. हा तुम्हाला डाम दिसायला का, आपल्या शेताची हद्द आहे. वरती डोंगरावरती किती ढग उतरलेत बघा. इकडचा तर डोंगर समोरचा दिसतच नाही आहे, एवढे ढग उतरलेत. रिमझिम पाऊस सुरूच आहे. बघा, आलो आपण आपल्या शेताच्या हद्दीपर्यंत. बघा, आपल्या घराशेजारून वाहणारा, आपल्या शेताशेजारून वाहणारा जो ओढा आहे ना, तो इकडून वरून येतो असा खळ वाहत असा खालच्या साईडला जातो. आणि खाली तिकडे आपलं लांब शेत आहे. हे बघा, आपण आता चालत तळ्यापर्यंत आलोय. आता तळ्याच्या पुढचा बघा हा प्लॉट, हा आंबा असलेला प्लॉट. आपल्याला खोली इथंच बांधायची आहे. आणि आता त्याच्यावरचा बघा, त्यात आपण एकावर एक दगड ठेवून छान असा शो पीस केलाय. त्याच्यावरचा प्लॉट हा दगडावर दगड ठेवलेला. आणि त्याच्यावरचा प्लॉट वरती असा हा. हे जे 3 प्लॉट सांगितले त्यातल्या ह्या वरच्या प्लॉटमध्ये हे 3 प्लॉट पडलेत. हा वरचा प्लॉट, तो त्या झाडापाशी कोपऱ्यावरती खांब दिसतोय, तिथून आपला प्लॉट आहे. तिथं ते लाईटचा डांब आहे तो, आणि आपला हा इकडचा पोल, ह्याच्यामध्ये रोड आहे खाली जाणारा. आणि आपण आता जे सुरुवात केली बघायला शेत, ते एकदम त्या खालच्या प्लॉटपासून, तो खालचा 1, हा 2, हा 3रा लांबडा आहे. ह्याच्यात हा 1,
हा 2 आणि हा आंब्याचा 3. त्याच्या खाली तळं ह्या पहिल्या 1 नंबरच्या प्लॉटच्या खाली 3 प्लॉट आहेत आणि त्याच्या खालचं काम आपलं राहिलेलं आहे. ही आपल्या शेतातली सफर आवडली का सांगा तुम्हाला.